अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांनी ते प्रश्न तिकडे उपस्थित करावेत. मला एवढंच फक्त परत सरते शेवटी म्हणायचं आहे, सरकारी दबावामुळे FIR जर नोंदवला जात नसेल, तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे ते मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. एक महिना होत आला, प्राथमिक अहवाल सुद्धा सादर झाला, अजून सादर झालं ना. तर त्याच्यामुळेच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. आणि मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जे शंका या ज्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या ह्याच गोष्टीमुळे होत आहेत. ठीक आहे. ही गोष्ट घडलेली आहे आणि ज्या ठिकाणी ज्या हद्दीमध्ये खरं तर ही गोष्ट घडते तिकडे FIR नोंदवलं जातं. त्या ठिकाणी जेव्हा FIR नोंदवायला गेले तिकडेही टोलवाटोलवी केली. मी तेच बोलतोय ना, मला असं वाटतं 3 ठिकाणी त्यांनी केलं प्रयत्न, 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजेत, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना CBI चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना हे सांगितलं CBI चौकशी CBI चौकशा वगैरे त्या सगळ्या होत राहतील. एक FIR आहे ना फक्त, त्या FIRला सरकार का घाबरतं? ते मी ऐकले होते ना, त्यांची ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला ते आपण मुद्दे मांडले होते, मी सांगितले होते, मी ऐकले होते. टेक्निकल मला असं वाटतं ते बोलू शकतात जास्त. ठीक आहे, हे बसतं.